विचार चंद्रोदय। विचार चंद्रोदय ग्रंथ में प्रथम कला और विचार चंद्रोदय ग्रंथामध्ये प्रथम कला आणि प्रथम कलेमध्ये आज प्रश्न आहे 22वा। बरोबर? तर प्रश्न आहे विचार म्हणजे ठीक। तर आतापर्यंतच्या चिंतनामध्ये मोक्ष म्हणजे काय, तर हा सारा विचार झाला। मोक्षाचं स्वरूप सांगितलं, पुरुषाच्या सर्व पुरुषांच्या इच्छेचा विषय मोक्ष कसा आहे हेही सांगितलं, पुरुषार्थ कशाला म्हणतात, पुन्हा त्या मोक्षाचं कारण काय आहे, ब्रह्मज्ञान, त्या ब्रह्मज्ञानाचे पुन्हा प्रकार, परोक्ष ब्रह्मज्ञान, अपरोक्ष ब्रह्मज्ञान, पुन्हा अपरोक्ष ब्रह्मज्ञानाचे सुद्धा 2 प्रकार, दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान, अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान, त्या प्रत्येकाचं प्रयोजन वगैरे हे सर्व काही सांगितलं। आता प्रश्न आहे 22वा की विचार म्हणजे काय, अर्थात विचाराचं स्वरूप काय आहे, स्वरूप विषयक हा प्रश्न आहे। विचाराचं स्वरूप काय आहे, ठीक आहे। तर व्यवहारामध्ये विचार आपण कशालाही विचार म्हणतो, आहे की नाही? कोणत्याही गोष्टीची चर्चा करणं, त्याच्याविषयी विचार, त्याला विचार म्हणतो। पण खरं पाहिलं तर तो व्यवहारातला अनात्म वस्तूच्या बाबतीतला विचार नसून तो तर काय आहे, अविचारच आहे। कारण त्याचं फल काही मोक्ष वगैरे नाही, संसारही फल आहे। मग असा विचार आपल्याला इथं अपेक्षित आहे की नाही, की ज्याचं पर्यवसान मोक्षामध्ये होईल। म्हणून विचार करायचा, तो नेमकं विचाराचं स्वरूप काय आहे, ठीक आहे, असा प्रश्न इथं विचारला गेला। तर उत्तर दिल्या जात आहे, आत्मा अनात्मा यांचा भेद ओळखणे याला विचार म्हणतात। बघा इथं विचार काय आहे, तर 2 वस्तू आहे, एक आत्मा आणि दुसरा आहे अनात्मा, ठीक। आत्मा म्हणजे चेतन तत्व, ब्रह्मतत्व, साक्षी, कुटस्थ ज्याला म्हणतात, की ज्याच्या सत्तेवर हे सर्व जगत चालू आहे। तुमचं आमचं शरीर यद्यपि जड आहे, पंचभूताचं शरीर आहे, जड आहे, त्याच्यात ताकद नाही चालण्याची, बसण्याची, पाहण्याची, तरी ते सर्व काम करत आहे का, त्याचा प्रेरक कोणीतरी आहे। आणि जो प्रेरक तत्व आहे ना, वही ब्रह्मतत्व आहे, वही आत्मा आहे, आणि तेच आपलं स्वरूप आहे। हा जो बल्ब लागलाय, लाईट, त्याच्यामध्ये की ताकद नाही आहे की आपल्या कक्षेत येणाऱ्या पदार्थांचं ज्ञान करून देण्याचं, आहे की नाही? परंतु आत कोणीतरी एक प्रेरक तत्व त्याला आहे, ज्याला आपण विद्युत म्हणतो, आणि त्याच्यामुळं तो बल्ब काय करतो, इतर पदार्थांना प्रकाशित करतो आहे। कळलं? उदाहरणार्थ पंखा चालतो आहे, पंख्यात सामर्थ्य नाही आहे फिरण्याचं, स्वतःमध्ये ते सामर्थ्य नाही आहे हवा देण्याचं, फिरण्याचं, पण तरी तो फिरतो आहे आणि हवा देतो आहे। त्याला प्रेरित करणारा कोणीतरी आहे, आणि जे प्रेरित करणारं तत्व आहे त्यालाच आपण व्यवहारामध्ये म्हणतो विद्युत, लाईट। तसं हे सर्व व्यवहार जगत चालू आहे, वेळेवर पाऊस पडतो आहे, उन्हाळा येतो आहे, पावसाळा येतो आहे की नाही? त्या ऋतूमध्ये ते सर्व घडत आहे, रोज सूर्योदय होत आहे, सूर्यास्त होत आहे, तुमचं आमचं शरीर चालू आहे, हे सर्व ज्याच्या आधाराने चालू आहे, ज्याच्या आश्रयाने चालू आहे, ज्याच्या निमित्ताने चालू आहे, ते तत्व म्हणजेच आत्मा, ब्रह्म। आणि आपलं स्वरूप वस्तुतः ते तत्व, ते स्वरूप आपलं आहे। हे देहाधिक पदार्थ ज्याला घेऊन, या देहाधिक पदार्थाला घेऊनच आपण सारा व्यवहार करतो जगात। मी जातो, मी खातो, मी बसतो, शरीराला घेऊन व्यवहार करतो आहे। पण खरं पाहिलं हे शरीर काय आहे, पंचभूताचं आहे, जड आहे। काही काळापुरतं आपल्याला काही उद्देशासाठी उष्ण भेटलेलं आहे, पंचमहाभूताकडून मिळालं, उष्ण मिळालं, आणि ते वापस करायचं आहे आपल्याला। ते वापस जर आपण ज्ञान संपादन केलं, आपल्या विवेकाने जर वापस केलं, तर त्याच शरीरातून आपल्याला मोक्षाची प्राप्ती आहे। आणि जर आपण आपले विवेक संपादन करून ते शरीर पंचमहाभूताला वापस दिलं नाही, तर ते हिसकावून घेणार एक दिवस, पुन्हा दुसरं शरीर मिळेल,
मग पशुपक्ष्याचं मिळेल आपल्या कर्मानुसार, संसाराचीच प्राप्ती होईल. म्हणून उसनी घेतलेली वस्तू त्या माणसाने मागण्याच्या अगोदरच त्याला देऊन टाकली पाहिजे, याच्यात खरा पुरुषार्थ आहे. नाही तर मागणारा 10 वेळेस मागतोय, हा देतच नाही आहे, जड बुद्धीचा, त्याला काय अर्थ आहे का? घेतली एक गावात, ठीक आहे, तो तुझ्याकडून वस्तू घेतली, तिचं काम झालं, तुला वापस घेऊन टाक. तसं हे पंचमहाभूतात शरीर आपल्याला काय आहे, पंचमहाभूताला देऊन टाकायचं आहे. कसं देऊन टाकायचं? देऊन टाकायचं म्हणजे हे पंचमहाभूताचंच आहे, याचा माझा काही संबंध नाही. बाकीच्या शरीराशी जसा माझा संबंध नाही, तसा या शरीराबरोबर सुद्धा माझा काहीही संबंध नाही, पंचमहाभूताचा आहे. मी याचा साक्षी आहे, द्रष्टा आहे, यावरून मी वेगळा आहे, असा निश्चय होणं म्हणजेच त्यांचं शरीर त्यांना देऊन टाकणं आहे. कळलं? तर मी सांगत हे होतो की 2 पदार्थ, आत्मा आणि अनात्मा. तर आत्मा कोण आहे हे कळालं ना, चेतन तत्व ते एकच आहे, ते 2 नाही आहे. म्हणजे मग का हो, मी, हा, तो, ते वेगळे नाही, बैल आहे, गाढव आहे, मनुष्य आहे, मनुष्यात सुद्धा भेद आहे. मग प्रत्येकामध्ये आत्मा तर भिन्न भिन्न मानला पाहिजे? नाही. उपाधीला घेऊन जरी भेद दिसत असला, पण उपाधीला सोडून बघितलं तर त्यात भेद नाही आहे. जसं घटाकाश, मठाकाश, या घट आणि मठ उपाधीला घेऊन जरी दोन्ही आकाशामध्ये भेद दिसत असला तरी वस्तुता भेद आहे का? घट फोडला, मठ तोडला, तर आकाशात काही भेद आहे का? भेद नाही आहे. आकाश तर एकच एक आहे, उपाधीमुळे भेद दिसतो. तसं तू वेगळा, मी वेगळा, हा वेगळा, तो वेगळा, असा जो भेद दिसतोय हा उपाधीला घेऊन भेद आहे. शरीर, बुद्धी, मन इत्यादी उपाधीला घेऊन भेद आहे. उपाधीचा बाद केला, उपाधीविषयी मिथ्यात्व निश्चय झाला आणि अखंड एकरस आपल्या स्वस्वरूपाला जाणलं तर ब्रह्मतत्वात काही भेद नाही आहे. मग ते जे ब्रह्मतत्व आहे ना, त्याला म्हणतात आत्मा. ठीक. आणि आत्म्याला सोडून बाकीचं सर्व काही, मग त्याच्यामध्ये कोण? त्या आत्म्याच्या आश्रयाने असणारी माया, मायेचं कार्य पंचमहाभूत, त्या पंचमहाभूतापासून उत्पन्न झाले सारे भौतिक पदार्थ, संपूर्ण जगत, हे सर्व एका याच्यात येतं, अनात्मा. एका शब्दात बोलायचं म्हणजे तर 2 वस्तू झाल्या, आत्मा आणि दुसरं काय झाली? अनात्मा. परंतु ज्ञान नसल्यामुळे, अज्ञानाने त्या दोघांचं मिश्रण झालं आहे. त्यालाच अध्यास म्हणतात, त्यालाच ग्रंथी म्हणतात, त्यालाच गाठ म्हणतात. ती आपल्याला कळायला तयार नाही आहे. घट अस्ति, घट आहे, पट आहे, तर अस्ति सत्ता, हे तर ब्रह्माच आहे, आत्म्याचा धर्म आहे. आणि घटामध्ये सत्व नाही आहे, घट निस्तत्व आहे, मिथ्या आहे. पण सत आणि घट हे भिन्न वाटत नाही आपल्याला, दोन्ही काय वाटतात? एकच वाटतात. हे जे मिश्रण झालेलं आहे, हे जो अध्यास झालेला आहे ना, तर याचा आपल्याला त्या अध्यासाची निवृत्ती करायची आहे. त्याकरिता विचार. मग विचार करायचा तर कशाचा विचार करायचा? काय विचाराचा विषय काय? विचाराचं स्वरूप काय? तर आत्मा कोण आहे याला ओळखणं, आणि अनात्मा कोण आहे, त्या आत्म्याहून अनात्मा कोण वेगळा आहे, या दोघांना वेगवेगळ्या रूपाने जाणणं, हेच काय विचाराचं स्वरूप आहे. पंक्ती पहा, 22व्या प्रश्नाचं उत्तर. आत्मा अनात्मा यांचा भेद ओळखणे, अर्थात हे भिन्न भिन्न आहे असं खरोखर जाणणे, ओळखणे, याला विचार म्हणतात. कळलं? चला पुढे. पुढचा प्रश्न आहे 23वा. असा विचार कोणापासून होतो? आहे की नाही? विचार असा कोणापासून होतो म्हणजे विचाराचं कारण काय आहे? कोणापासून काय झालं म्हणजे हा विचार मनात येईल, विचार केला जाईल? आहे की नाही? याला निमित्त कोण आहे विचाराला? सर्व लोकांच्या मनामध्ये असा विचार येतो का कधी? नाही येत. मग कोणाच्या मनात येतो, केव्हा येऊ शकतो? अर्थात विचाराचं निमित्त काय आहे, कारण कोण आहे, कोणापासून विचार होतो, म्हणजे विचाराचं कारण कोण हा प्रश्न. उत्तर: ईश्वर, वेद, गुरु व आपले अंतःकरण या चौघांच्या कृपेने हा विचार होतो. बघा, विचार होतो. विचाराचं कारण कोण आहे? चारांची कृपा. या 4 कृपा असेल तरच विचार घडतो, तरच परमार्थ घडतो. हे 4 कृपा कोण कोण आहे? जी नंबर 1 ईश्वराची कृपा असली पाहिजे, वेदाची म्हणजे शास्त्राची कृपा असली पाहिजे, गुरु कृपा असली पाहिजे, आणि आपल्या स्वतःच्या अंतःकरणाची कृपा, तर आत्मकृपा असंही म्हणतात. 4 कृपा पाहिजे. म्हणजे का हो? ईश्वराची कृपा म्हणजे नेमकं काय? वेद कृपा म्हणजे काय? गुरु कृपा म्हणजे काय?
अंतःकरणार्थात आत्मकृपा म्हणजे काय, कशावरून ओळखायचं का आमच्यावर या कृपा आहे की नाही, तर खाली 4 नंबर टिप्पणीमध्ये दिले आहे बघा, सापडलं. तर 4 कृपेचं वर्णन यात केलं आहे बघा. सद्गुरू वगैरे ज्ञान सामग्रीची प्राप्ती ही ईश्वरी कृपा होय. बघा ईश्वर कृपा म्हणजे काय नेमकं बघा. तर ज्ञान प्राप्तीची जेवढी सामुग्री आहे, साहित्य आहे, ते प्राप्त जर झालं असेल आपल्याला, तर समजायचं आपल्यावर ईश्वराची कृपा आहे. ठीक आहे ना. ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान, ते प्राप्त होण्याकरिता सद्गुरू पाहिजे. गुरुने सांगितलं तरच ज्ञान प्राप्त होईल. समजा गुरुची प्राप्ती झालेली आहे, योग्य संप्रदाय भेटला आहे, योग्य ग्रंथ भेटला आहे, सांगणारे गुरु आहे, सांगण्याकरिता ऐकण्याकरिता वेळही आहे, शरीर पण धष्टपुष्ट सुंदर चांगलं दिलेलं आहे, तर समजावं काय, ईश्वराची कृपा आहे. जेवढी सामुग्री पाहिजे तेवढी ईश्वराने आपल्याला दिलेली आहे. बरोबर आहे की नाही. संपूर्ण सर्व काही दिलं आहे. डोळेच नसेल किंवा कान ऐकच येत नसेल तर गुरु उपदेश ऐकता येईल का, नाही. ईश्वर कृपा कमी पडली. पण जर सर्व आहे तर ईश्वराची कृपा आहे, हा त्याचा अर्थ. ठीक. बघा सद्गुरू वगैरे ज्ञान सामग्रीची प्राप्ती ईश्वरी कृपा होय. बरोबर. पुढे शास्त्र मध्ये सांगतात पुढे काय, कशाची कृपा, कोणती कृपा, वेद कृपा. आता शास्त्रार्थाच्या धारणेची शक्ती ती वेद कृपा होय. आहे नाही. शास्त्र ऐकायला बसल्यानंतर गुरुने सांगितलं, आपण ऐकलं आणि ते कळायला लागलं. कळत आहे शास्त्र, सिद्धांत कळू लागले, समजायचं आपल्यावर कृपा आहे. कुणाची, वेदाची. अर्थात शास्त्र कृपा ही आहे. ठीक आहे. ही दुसरी झाली. तिसरी होती कोण, गुरुकृपा. तर गुरुकृपेला ई मध्ये उत्तर दिलंय. शास्त्र व आपला अनुभव यांना अनुसरून यथार्थ उपदेश करणे ही गुरुकृपा होय. ठीक आहे. आता गुरु भेटले परंतु त्याने उपदेश केलाच नाही, आहे की नाही, केवळ सेवाच करून घेतली, तर गुरु भेटूनही गुरुकृपा झाली नाही असं म्हणावं. ठीक आहे. परंतु गुरु भेटले, आपलं कर्तव्य म्हणून आपण सेवाही केली आणि योग्य वेळ काढून गुरुने उपदेशही दिला, तर समजायचं काय झाली, गुरु कृपा. आहे की नाही. मग गुरु उपदेश देतील, कशाचा उपदेश देतील, मोक्षाला कारण जे ज्ञान, त्या ज्ञानाचाच उपदेश देतील. ते ज्ञान शास्त्रानुसार कथन करतील आणि स्वतःच्या अनुभवाने देखील प्रतिपादन करतील. आणि जर कोणी गुरु आपल्या अनुभवानुसार आणि शास्त्रानुसार ज्ञानाचं प्रतिपादन करायला लागले, उपदेश देऊ लागले, तर समजायचं काय, वेद हे गुरुकृपा देखील आहे. लागलं. बघा शास्त्र व आपला अनुभव, गुरुचा अनुभव यांना अनुसरून त्यांच्यानुसार यथार्थ उपदेश करणे. यथार्थ उपदेश करीत असेल तर ती काय झाली, गुरुकृपा. 3 झाल्या. पुढची 4थी आहे अंतःकरण कृपा, आत्मकृपा ज्याला म्हणतात. बघा शास्त्र व गुरु यांच्या सहाय्याने साधनाचे संपादन करणे ही अंतःकरण कृपा जाणावी. बरोबर. पंक्ती पहा. शास्त्र व गुरु यांच्या सहाय्याने, सहाय्याने म्हणजे यांच्या वचनानुसार. सहाय्यानेचा अर्थ काय, यांच्या वचनानुसार. शास्त्र सांगत आहे, गुरु सांगत आहे, त्यांच्या म्हणण्यानुसार साधनाचे संपादन करणे. ठीक आहे ना. त्यांच्या वचनानुसार, त्यांच्या म्हणण्यानुसार संपादन करणे म्हणजे प्राप्त करणे. काय, साधन. साधन म्हणजे काय, साधनांचे या शब्दाने घ्यायचं शम, दम, वैराग्य इत्यादी सब, समाधी षटक वगैरे वगैरे. ठीक आहे ना. हे साधन आहे की नाही ज्ञानाचे, ते साधन. तर शास्त्र व गुरु यांच्या साहाय्याने म्हणजे यांच्या वचनानुसार साधनांचे म्हणजे शम, दम इत्यादिकांचे संपादन करणे, प्राप्त करणे ही काय आहे, अंतःकरण कृपा आहे. ठीक आहे ना. या 4 कृपा, या 4ही कृपेमध्ये सर्वात महत्वाची आहे अंतःकरण कृपा. बऱ्याचदा असं घडतं काय की वेद ईश्वर कृपा आहे, वेद कृपाही आहे, गुरु कृपाही आहे, पण काय नाही, अंतःकरण कृपा नाही आहे. आहे की नाही. अंतःकरण ऐकतायत, ऐकायला बसले आहेत, पण अंतःकरण स्थिर नाही, इकडे तिकडे भटकत आहे. इंद्रिय निग्रह नाही, मनाचा निग्रह नाही. कळलं की नाही. तर काय समजायचं,
अंतकरण कृपा ऐकण्या जाण्याची इच्छाच होत नाही आहे. जबरदस्ती कोणतरी सांगावं लागतं तेव्हा पुढं झोपेतून उठून आला तर आला आहे की नाही. याचा अर्थ काय? अंतकरण कृपा नाही. ज्ञानप्राप्तीचे साधन करायला सांगितले पण करायचेच नाही आहे की नाही. सांगितलं का रे बाबा पाठ सोडून जायचं नाही, काही झालं तरी पाठ ऐकलाच पाहिजे, त्याचं मनन चिंतन अभ्यास केलाच पाहिजे, पण म्हणायचं हो आणि करायचं काहीच नाही. सांगितलं मुंडन कर बाबा, हो म्हणायचं किंवा हो सुद्धा म्हणायचं नाही आणि करायचं पण नाही. कळलं की नाही. कपडे स्वच्छ असावे सांगितलं पण नाही मळेल कपडे घालायचे हाऊस. असं जर होत असेल तर काय समजायचं? साऱ्या कृपा आहे पण अंतकरणाची कृपा नाही. आणि ही अंतकरणाची कृपा जर नसेल तर बाकीच्या कृपा असूनही नसल्यासारखंच आहे, त्याचा काही उपयोग नाही आहे की नाही. चला म्हणून याच्यावर काय पाहिजे? कृपा असल्या पाहिजे. तर काय होतो? काय दिलंय? विचार होतो. विचार होण्याकरिता निमित्त कोण? कृपा. या चार की नाही. प्रश्न काय होता? असा विचार कोणापासून होतो म्हणजे विचाराचं कारण काय आहे? या चार कृपा विचाराचं कारण आहे. चार कृपा आल्या असल्या, चार कृपा जर असतील आपल्यावर तर जरूर होतो आपल्याकडून काय? विचार. लागलं की नाही. अंतकरण या चौघांच्या कृपेने हा विचार होतो. पुढचा प्रश्न, प्रश्न 24. या विचारापासून काय होते? म्हणे का हो ठीक आहे, तुम्ही विचाराचं स्वरूप सांगितलं, विचाराचं कारण सांगितलं, आणि समजा आम्ही विचार केला, आत्मा अनात्म्याचा काय केला? विचार केला, वेगवेगळं जाणलं, त्याचं फल काय? प्रयोजन काय? काय मिळणार? ठीक, असा प्रश्न आहे, फलविषयक प्रश्न आहे हा. या विचारापासून काय होते म्हणजे विचाराचं फल काय आहे? उत्तर, या विचारापासून दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान होते. काय होतं? दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान होतं. आणि हा विचार नसेल, आत्मा अनात्म्याचं पृथक्करण जाणलंच नाही तर अपरोक्ष ज्ञान होणारच नाही. दृढ अपरोक्ष ज्ञान जर पाहिजे असेल तर हा विचार केलाच पाहिजे. कसा? कोणता विचार? आत्मा काय अनात्मा काय हा विचार नाही की आता यावर्षी किती पाऊस पडल आणि कपाशी पेरायची का मक्का पेरायची, मग ती किती होईल, मग त्याच्यावर गाडी घेऊ, मग घर बांधू, मग कोणतरी मुलगी देईल. हा काही विचार नाहीये. हा सारा विचार नाहीये, अविचार आहे हा. कळलं की नाही. मग विचार कोणता पाहिजे? आत्मा आणि अनात्मा. आणि आत्मा अनात्म्याचा विचार केला तर काय होईल? दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान होईल. आणि दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान झालं तर मोक्ष स्वरूपाची प्राप्ती होईल. कारण मोक्षाला कारण कोण सांगितलं होतं? दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान. बरोबर. या विचारापासून दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान होते. चला पुढे, पुढचा प्रश्न 25 नंबर. हा विचार केव्हा पूर्ण होतो? बरोबर. म्हणजे विचाराचा अवधी काय, विचाराची मर्यादा काय आहे की नाही. आता विचार पूर्ण झाला, आता पुढे विचार करायचं काम राहिलं असं स्थिती येणं केव्हा येते? हा अर्थ आहे, हा प्रश्नाचा अर्थ आहे. कळलं की नाही. जसं उदाहरणार्थ जेवण वाढणारे गं तासभर 2 तास वाढतील, पण जेवण पूर्ण झालं केव्हा समजायचं? पोट भरल्यावर. पोट भरणं झालं, पोट भरलं कशावर समजायचं? ढेकर आला. नाही असं नाही, नाचून माणूस बंद करतो, ते पूर्ण नाही झालं. 2 ढेकर आले समजायचं काय? आता बस, नाही जेवायला पाहिजे. कळलं की नाही. आणि जर ढेकर आलाच नाही कदाचित तर खातच राहायचं, असा अर्थ आहे का? असं बी नाही आहे. कळलं की नाही. फल प्राप्त झालं, पोट भरलं, आता खायची इच्छा राहिली नाही आहे. अवधी, मर्यादा, सीमा, ठीक आहे की नाही जेवणाची. तसं इथं हा विचार केव्हा पूर्ण होतो? कुठपर्यंत विचार करायचा? विचाराची सीमा काय आहे, मर्यादा? उत्तर देतात, हा विचार दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान झाल्याने पूर्ण होतो. कारण विचाराचं फल काय सांगितलं होतं? दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान. मग फल प्राप्त झालं की विचार संपला. कळलं की नाही. शेतीची मशागत कुठपर्यंत करायची? पेरणी होईपर्यंत. पेरणी झाली, कारण पेरणीसाठीच मशागत आहे ना. पेरणी झाली नंतर अंतर्गत मशागत करा, ती पण कुठपर्यंत? फल येईपर्यंत. एकदा सोमुन्याला उन्हाळा लागला, मशागत बंद. पुढच्या वर्षीसाठी नंतर पुन्हा पावसाच्या अगोदर मशागत केली जाते. कळलं की नाही. फल प्राप्त होईपर्यंत काय करावं लागतं? विचार करायचा आहे. विचाराचा अवधी कोणतीही गोष्ट कुठपर्यंत करायची? जोपर्यंत तिचं फल प्राप्त होत नाही. तर विचाराचं फल काय सांगितलं होतं? दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान. आणि दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान प्राप्त झालं, आता विचार करण्याची गरज नाही, अवधी समाप्ती झाली. ठीक.
हा विचार दृढ परोक्ष ब्रह्मज्ञान झाल्याने पूर्ण होतो. लागला अर्थ? पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, प्रश्न नंबर 26. विचार कशाचा करावा? झालं जी. म्हणजे विचाराचा विषय काय आहे. ठीक आहे, विचाराचं स्वरूप कळालं वर. आत्मा आणि अनात्मा यांना भिन्न रूपाने जाणणे हे विचाराचं स्वरूप झालं. पण ते विचाराचा विषय काय आहे ते करण्याकरिता नेमकं कशाचा विचार करायचा? घटाचा का पटाचा का मठाचा? प्रश्न येतो की नाही? तर उत्तर देत आहेत बघा. उत्तर, मी कोण आहे पहिला. नंबर 2 काय आहे? ब्रह्म कोण आहे व प्रपंच काय आहे. या 3 गोष्टींचा विचार करावा. बस. विचार करायचा झाला तर कशाचा विचार करायचा? आहे मी हा कोण करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर मी कोण आहे. मनुष्य जगाला जाणतो पण स्वतःलाच जाणत नाही मी कोण आहे म्हणून. हेच माहीत नाहीये. कळलं की नाही? म्हणून विचार कशाचा करायचा? जगाचा का स्वतःचा? स्वतःचा, मीचा विचार करायचा आहे. पण मनुष्य मीचा विचार करतो का जगाचा विचार करतो? जगाचा विचार करतो. मीचा विचार करत नाही. कळलं की नाही? आणि जगाचा विचार करण्यात काही फल नाहीये. काय फल? खूप जगाचा विचार केला त्या ततकिन प्रयोजन काय? काही प्रयोजन नाहीये. उलट दुःख दुःख दुःखही आहे. बरोबर? म्हणून विचार कशाचा केला पाहिजे? मीचाच विचार केला पाहिजे. मी कोण आहे याला ओळखण्याचा प्रयत्न करणे. मीच आहे काय? मी कोण आहे हा विचार. दुसरा विचार आहे ब्रह्म कोण आहे. ब्रह्म कोण वस्तू आहे. शास्त्रामध्ये ज्याला ब्रह्म 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 म्हणतात, कोण असेल ते ब्रह्म, त्याचा शोध घेणे हा दुसरा आहे विचाराचा विषय. कळलं की नाही? आणि तिसरा काय? प्रपंच काय आहे. प्रपंच म्हणजे नेमकं काय आहे वा? संसार ज्याला म्हणतात, भूतभौतिक प्रपंच किंवा जन्ममरण संसार हे काय आहे. या 3 गोष्टीचाच काय केला पाहिजे? विचार केला पाहिजे. कळलं? तुम्ही म्हशीच्या शेंगात बसल की नाही बसल हा विचार करीत राहिला मनुष्य म्हणजे जगताचाच विचार करीत राहिला तर तशीच गंमत होणार. मग काय? एक दिवस त्या जगतात फसणार आणि फाटाळणार आणि मरणार. पुन्हा संसारालाचीच प्राप्ती होणार, दुसरं काही नाही. कळलं? म्हणून विचाराचा विषय कोण कोण? मी कोण आहे. नंबर 2 ब्रह्म कोण आहे. नंबर 3 प्रपंच काय आहे. प्रपंचाचं स्वरूप काय आहे हा त्याचा अर्थ. या 3 गोष्टीचा विचार करावा. पुढचा प्रश्न, प्रश्न नंबर 27. या 3 गोष्टीचे साधारण रूप काय आहे. ठीक आहे, म्हणजे विचाराचा विषय या 3 गोष्टी आहे, पण याचा साधारण विचार करण्याकरिता निदान साधारण रूप तर माहीत असलं पाहिजे ना. ज्याचं बिलकुल काहीच स्वरूप माहीत नाहीये त्याचा विचार करता येईल का? नाहीये, नाही करता येणार ना. हां, घट म्हणजे काय माहीत असेल तर त्याचा विचार करता येऊ शकतो, आहे की नाही? पण घट कशाला म्हणतात हे माहीतच नसेल तर विचार करता येईल का? नाही. म्हणून ज्या विचाराचा विषय म्हणून ज्या 3 गोष्टी सांगितल्या त्यांचं साधारण स्वरूप काय आहे असा विचारले जाऊ राहिला. काय प्रश्न? या 3 गोष्टीचे साधारण रूप काय आहे? तर उत्तर, मी व ब्रह्म चैतन्य आहे आणि प्रपंच जड आहे. साधारण रूप 2 चैतन्य 1 जड. चैतन्य कोण? मी आणि ब्रह्म. हे काय आहे? चेतन तत्व आहे, ज्ञान स्वरूप तत्व आहे. आणि प्रपंच हा जड आहे. जड कशाला म्हणतात जी? आणि प्रपंच म्हणजे नेमकं कोण? खाली 1 नंबर टिप्पणी दिलाय प्रपंच काय आहे ते. समष्टी, व्यष्टी, स्थूल, सूक्ष्म, कारण, देह व त्यांची अवस्था आणि धर्म याला प्रपंच म्हणतात. बघा, समष्टी स्थूल देह, समष्टी सूक्ष्म देह, समष्टी कारण देह, त्याचप्रमाणे व्यष्टी स्थूल देह, व्यष्टी सूक्ष्म देह, व्यष्टी कारण देह. एका एकापुरता. समष्टी म्हणजे सर्वांचं, हे सारे देह, स्थूल सूक्ष्म कारण देह, पुन्हा त्यांची अवस्था, बाल्यावस्था, तारुण्यावस्था, वृद्धावस्था आदी आदी त्यांची अवस्था, आणि त्यांचे धर्म. हा सारा काय आहे? प्रपंच आहे की नाही? चला, प्रपंच तो जड आहे. पुढचा प्रश्न 28. चैतन्य म्हणजे काय आहे की नाही? म्हणजे का हो? तर 2 चैतन्य सांगितले तुम्ही. प्रपंच जो आहे तो जड आहे असं सांगितलं, पण चैतन्य म्हणजे नेमकं काय आणि जड म्हणजे नेमकं काय सांगतायत. उत्तर, जे ज्ञानरूप आहे व जे सर्व घटाधिक प्रपंचात जाणते व ज्याला अन्य मन इंद्रियाधिक कोणी जाणू शकत नाही ते चैतन्य होय. चैतन्य म्हणजे काय? नंबर 1
चैतन्य काय आहे? चैतन्य म्हणजे ब्रह्म. आणि ते कसं आहे? ज्ञान स्वरूप आहे. ठीक आहे ना. ज्ञान हा त्यात ब्रह्माचा गुण नाही आहे, हे त्याचं स्वरूप आहे. गुण म्हणला तर तो आगमाबाई ठरेल. गुण हा कधी असतो कधी नसतो, आहे की नाही. मग कदाचित ज्ञान गुणवाला असेल आत्मा, कदाचित नसेल असं होईल. दुसरी बात, जिथं गुण गुणी भाव येतो तिथं ती वस्तू जड असते. मग आत्मा बी काय ठरेल? जड ठरेल. केव्हा? जर ज्ञान हा आत्म्याचा गुण मानला तर. म्हणून ज्ञान हे आत्म्याचं गुण नाही आहे. ज्ञान हे आत्म्याचं काय आहे? स्वरूप आहे, जे ज्ञानरूप आहे व जे सर्व घटादी प्रपंचात जाणते. आणि आत्मा जो आहे त्याच्यामुळेच आपण घटपटादी पदार्थ जाणतो की नाही. म्हणून जे सर्व घटाधिक प्रपंचास जाणते, जे जाणतं ते चेतन तत्व, आत्मतत्व. आणि ज्याला अन्य मन इंद्रियाधिक कोणी जाणू शकत नाही. बघा, तो सर्वांना जाणतो, पण त्याला मात्र कोणी जाणू शकत नाही. त्याला मन जाणू शकत नाही, कारण तो काय आहे? मनातीत आहे. ठीक आहे ना. त्याला चक्षुराधिक इंद्रिय जाणू शकत नाही. कारण चक्षुराधिक इंद्रिय का जाणू शकत नाही त्या आत्म्याला? तर चक्षुराधिक इंद्रियाच्या द्वारे त्या वस्तूचं ज्ञान होतं ज्यांच्या ठिकाणी काहीतरी गुण आहे. रूप, रस, आहे की नाही, शब्द, स्पर्श. रूप गुण असेल तर चक्षु त्याला जाणू शकतो. रसगुण असतात तर रसनेंद्रिय जाणलं असतं. परंतु त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी रूप, रस, गंध इत्यादी कोणताच काय नाही आहे? गुण नाही आहे. आणि म्हणून इंद्रिय त्याला जाणू शकत नाही. आणखीन काय उत्तर देता येईल? इंद्रिय का जाणू शकत नाही आत्म्याला? का जाणू शकत नाही? हा, इंद्रियाधिक हे सर्व काय आहे? अध्यस्त आहे. आणि अध्यस्त पदार्थाचं स्वरूपच असतं कोण? अधिष्ठान. तर अधिष्ठान जो आत्मा आहे, अध्यस्त इंद्रियाधिकाचं ते स्वरूपच आहे. आणि कोणत्याही वस्तूची प्रवृत्ती आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी होत नसते. आणि म्हणून इंद्रियाधिक जाणू शकत नाही. कुणाला? आत्म्याला. विज्ञातारम अरे केन विजानीया. तो सर्वांचा प्रकाशक आहे. त्याचं प्रकाशन कोण करील? अर्थात कोणी करू शकत नाही. लागला अर्थाची? चला, ज्याला अन्य मन इंद्रियाधिक कोणी जाणू शकत नाही. शब्दाच्या द्वारे सुद्धा असा एकही शब्द नाही आहे की ज्याच्या शक्तिवृत्तीचा विषय ब्रह्म होऊ शकेल, आहे की नाही. कारण शब्दाच्या द्वारे त्या वस्तू जाणल्या जातात की ज्यांच्या ठिकाणी शब्दाच्या प्रवृत्तीचं निमित्त असतं. आणि शब्दाच्या प्रवृत्तीचं निमित्त कोण कोण आहे? जाती, गुण, क्रिया किंवा संबंध. या चारीपैकी एकही आत्म्याच्या ठिकाणी नाही आहे. न जाती आहे आत्म्याला, न कोणी गुण आहे, न क्रिया आहे, न संबंध आहे. म्हणून शब्दाच्या शक्तिवृत्तीने सुद्धा आत्मतत्वाला जाणता येत नाही. लक्षणावृत्तीने फक्त त्याचा काय होतो? बोध होतो. लक्षणावृत्तीने, साक्षात शक्तिवृत्तीने बोध होत नाही. चला, ज्याला अन्य मन इंद्रियाधिक कोणी जाणू शकत नाही ते चैतन्य होय. लागला अर्थ? चला मग पुढचा प्रश्न आहे 29वा. जड म्हणजे काय? कारण दोन सांगितलं ना वर, आत्मा आणि ब्रह्म चेतन आहे, प्रपंच जड आहे. तर चेतन म्हणजे काय हा प्रश्न केला होता, त्याचं उत्तर मिळालं. आता पुढचा प्रश्न जड. तर जड म्हणजे काय बा? त्याचं उत्तर देतात, जे आपणास जाणत नाही व दुसऱ्यासही जाणू शकत नाही असे जे अज्ञान व त्याचे कार्य भूतभौतिक पदार्थ ते जड होय. ठीक आहे ना. थोडक्यात जे स्वतःलाही जाणत नाही, दुसऱ्यालाही जाणत नाही, त्याला म्हणतात काय? जड. जसं उदाहरण घट स्वतःला जाणतो का? नाही. घट दुसऱ्याला जाणतो का? नाही. म्हणून घट काय झाला? जड. कळलं की नाही? बघा, जे आपणास जाणत नाही, स्वतःला, आपणास म्हणजे स्वतःला जाणत नाही व दुसऱ्यासही जाणू शकत नाही. घट कधी पटाला जाणतो? नाही जाणार. दुसऱ्याला जाणू शकत नाही, त्याला काय म्हणतात? जड. जड शब्दाचा प्रयोग मूर्ख माणसासाठी पण कधी कधी केला जातो. लय जड आहे. जड आहे म्हणजे काय? मूर्ख आहे. कारण जड शब्दाचा जो अर्थ आहे ना, तोच मूर्ख शब्दाचा अर्थ आहे. मूर्ख म्हणजे काय? की ज्याला स्वतःला काही कळत नाही आणि दुसऱ्याचं ऐकायचं नाही, ऐकत नाही, त्याला म्हणतात मूर्ख. म्हणून तो काय असतो? जड. कारण जड म्हणजे काय? स्वतःचा काही जाणत नाही, स्वतःला, आणि दुसऱ्याला जाणत नाही, त्याला म्हणतात काय? जड. घट जड आहे की नाही? का? स्वतःलाही ज्ञान नाही आणि घट दुसऱ्यालाही जाणत नाही, म्हणून घट काय आहे? जड. आणि म्हणून जड शब्दाचा प्रयोग कधी कधी कोणाला होतो? मूर्ख माणसालाही होतो की नाही? चला मग,
जे आपणा जाणत नाही व दुसऱ्यासही जाणू शकत नाही असे जे अज्ञान व त्याचे कार्य कोण भूत भौतिक पदार्थ ते जड होय. 3 नंबर टिप्पणी काय दिली आहे? भूत म्हणजे कोण? आकाशाधिक पंचभूत. भूत शब्दाने काय दिले आहे? आकाशाधिक पंचभूत. दोन नंबर टिप्पणी कशावर होती कडे? याच्याच मागं नाही, ह्याच वाक्यात अज्ञान. अज्ञान शब्दावर दिली आहे 2 नंबर टिप्पणी. अज्ञान म्हणजे काय? मी जाणत नाही अशा व्यवहाराचा हेतू जे आवरण विक्षेप शक्ती रूप असणारे अनादि भाव रूप तो अज्ञान पदार्थ होय. बरोबर? बघा, अज्ञान म्हणजे काय? मी जाणत नाही अशा व्यवहाराला कारण. मनुष्य म्हणतो की नाही बऱ्याच वेळेस, का हो तुम्ही ही गोष्ट जाणता का? नाही, आपल्याला काही त्यातलं माहीत नाही. काही माहीत नाही म्हणजे काय? त्याच्याविषयी काय आहे? अज्ञान आहे. ठीक आहे ना. तर मी जाणत नाही असा जो व्यवहार अर्थात शब्दप्रयोग, त्याला कारण जे ते आहे काय? अज्ञान. मी जाणत नाही अशा व्यवहाराचा हेतू जे आवरण विक्षेप शक्ती रूप. आणि आवरण आणि विक्षेप हे 2 शक्ती आहे. कुणाच्या? अज्ञानाच्या. आवरण विक्षेप शक्ती रूप असणारे अनादि भाव रूप. पुन्हा ते अज्ञान कसं आहे? अनादि आहे. त्याची उत्पत्ती कोणापासून झालेली नाही आहे. पुन्हा कसं आहे? भावरूप आहे. त्या अज्ञानालाच माया असंही म्हणतात. ती माया अभावरूप नाही आहे. तिला जर अभावरूप मानलं तर ती जगताला उपादान कारण आहे असं म्हणता येणार नाही. कारण अभाव पदार्थ कुणालाही उपादान कारण होत नसतो आणि ती तर जगताला उपादान कारण आहे. म्हणून अभावरूप नाही आहे माया, भावरूप आहे, अनादि आहे. लागला जी? अनादि भावरूप तो अज्ञान पदार्थ होय. लागलं? पुढे काय दिलंय? काय भूत भौतिक. भौतिक म्हणजे काय? 4 नंबर टिप्पणी. जे भूतांचे कार्य पिंड ब्रह्मांडाधिक ते भौतिक होय. भूतांचे भूत म्हणजे 5 महाभूत, आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी. त्यांच्यापासून जे जे उत्पन्न झालं त्या सर्व पदार्थांना म्हणायचं काय? भौतिक. कळलं? भौतिक. भूतापासून उत्पन्न झाले. चला आता मूळमध्ये पंक्ती पहा. जड म्हणजे कायचं उत्तर चालू आहे ना. जे आपणास जाणत नाही व दुसऱ्यासही जाणू शकत नाही असे कोण? उदाहरण अज्ञान. अज्ञान काय आहे? जड. स्वतःला जाणत नाही, दुसऱ्याला जाणत नाही. व त्याचे कार्य. त्याचे कार्य अज्ञानाचे कार्य, मायेचं कार्य कोण? भूत भौतिक पदार्थ. आकाशाधिक भूत आणि त्या भूतांचं कार्य भौतिक पदार्थ. भूत भौतिक पदार्थ ते जड होय. लागला अर्थ जी? चला आता पुढचा प्रश्न आहे काय? 30वा प्रश्न. वरील 3 गोष्टींच्या विचाराचा कोणत्या प्रकारे उपयोग होतो? ठीक आहे ना. वर ज्या 3 गोष्टी सांगितल्या, 3 गोष्टींचा विचार करायला सांगितला आहे की नाही. कोण 3 गोष्टी? मी कोण आहे, ब्रह्म कोण आहे, प्रपंच काय आहे. वरील 3 गोष्टींच्या विचाराचा कोणत्या प्रकारे उपयोग होतो म्हणजे विचाराचा उपयोग कसा होतो असा प्रश्न. उत्तर अ. तत्त्वमसि या महावाक्यात असलेले त्वमपद व तत्पद यांच्या वाच्यार्थ जीव व ईश्वर यांचा उपाधिरूप जो प्रपंच, यास दोरीच्या ठिकाणी सर्प, स्थानूच्या ठिकाणी पुरुष व मरुभूमीत मृगजल या न्यायाने विचार करून व मिथ्या जाणून त्यांचा त्याग करणे हाच विचाराचा उपयोग होय. सापडलं? बघा आता. तत्त्वमसि या वाक्यामध्ये महावाक्य आहे. महावाक्य का म्हणायचं तत्त्वमसीला? तत्त्वमसीला महावाक्य का म्हणतात? या वाक्यामध्ये जीव ब्रह्माची एकता प्रतिपादन केलेली आहे. आणि ज्या वाक्यामध्ये जीव ब्रह्माची एकता प्रतिपादन केलेली असते त्याला महावाक्य असं म्हणतात. चला, तत्त्वमसि या महावाक्यात असलेले कोण पद? त्वमपद आहे की नाही. और आणि व तत्पद यांचा वाच्यार्थ. त्वमपदाचा वाच्यार्थ कोण? जीव. तत्पदाचा वाच्यार्थ कोण? ईश्वर. यांचा उपाधिरूप जो प्रपंच, जीव आणि ईश्वर यांच्या उपाधी स्वरूप जो प्रपंच, यास त्या प्रपंचास काय करायचं तर 3 उदाहरण दिल्यामध्ये दोरीच्या ठिकाणी सर्प, स्थानूच्या ठिकाणी पुरुष व मरुभूमीत मृगजल या न्यायाने विचार करून. कळलं? यांचा उपाधिरूप जो प्रपंच यास विचार करून अशा प्रकारे विचार करून मिथ्या जाणून
त्याला काय जाणायचं जी मिथ्या. मिथ्या जाणून त्याचा त्याग करणे हाच विचाराचा उपयोग आहे की नाही. तत्त्वम पदाचा वाच्यार्थ काय? जीव. तत्पदाचा वाच्यार्थ काय? ईश्वर. त्या दोन्हीच्या वाच्यार्थाला जाणलं. अशी पद काय सांगतं? दोघाच्या अर्थाचा अभेद. मग अभेद तर वाच्यार्थात होऊ शकत नाही, कारण विरोधी धर्म आहे. मग विचार करून आहे की नाही शास्त्रानुसार मग वाच्यार्थामधील जो अंतःकरण त्याचा त्याग करणे. इकडे ईश्वराच्या स्वरूपामध्ये वाच्यार्थामध्ये उपाधिभूत जी माया तिचा त्याग करणे आणि अधिष्ठानभूत जे दोन्ही ठिकाणचं तत्व आहे त्यांचा अभेद करणे. हा विचाराचा काय होतो? याला विचाराचा उपयोग होतो. पंक्ती काय दिली बघा. तत्त्वमसी या महावाक्यात असलेले त्वमपद व तत्पद यांचा वाच्यार्थ कोण? जीव व ईश्वर. यांचा उपाधिरूप जो प्रपंच, जीवाचे उपाधिरूप प्रपंच, ईश्वराचे उपाधिरूप जो प्रपंच, यांना दोरीच्या ठिकाणी सर्प, स्थानूच्या ठिकाणी पुरुष व मरुभूमीत मृगजल या न्यायाने म्हणजे या नियमाप्रमाणे विचार करून व मिथ्या जाणून. विचार करायचा आणि विचार करून काय? उपाधी रूप प्रपंचाला मिथ्या समजायचं. तर मिथ्या जाणून त्याचा काय करायचा? मग जाणून त्याग करणे. हाच विचाराचा काय झाला? उपयोग झाला अर्थ. आता जीव म्हणजे काय? 5 नंबर टिप्पणी. चिदाभासयुक्त अंतकरण सहित कूटस्थ चैतन्य तो जीव होय. बघा, अंतकरण हे मुख्य आहे, उपाधी. तर अंतकरणाचं अधिष्ठानभूत चैतन्य त्याला कूटस्थ चैतन्य म्हणतात. आणि त्या चैतन्याचं अंतकरणात पडलेलं प्रतिबिंब त्याला चिदाभास म्हणतात. ते तिघं मिळून झाला जीव. अंतकरण, अधिष्ठान चैतन्य आणि अधिष्ठान चैतन्याचं अंतकरणात पडलेलं प्रतिबिंब, तिघं मिळून त्याला म्हणायचं काय? जीव. चिदाभासयुक्त अंतकरण सहित कूटस्थ चैतन्य जो तो जीव म्हणावा. बरोबर आहे की नाही? पुढे काय टिप्पणीमध्ये? ईश्वर. बरोबर आहे ना? ईश्वर पदावर टिप्पणी आहे ना 6 नंबरची. चिदाभासयुक्त माया सहित ब्रह्मचैतन्य ही ब्रह्मचैतन्य तो ईश्वर होय. बघा, इथं उपाधी आहे माया, ठीक. इथं सुद्धा मायेचं अधिष्ठान चैतन्य आणि अधिष्ठान चैतन्याचं मायेत पडलेलं प्रतिबिंब, 3 झाले. या तिघाला मिळून म्हणायचं काय? ईश्वर. बरोबर. चला, चिदाभासयुक्त, चिदाभासाने सहित आहे की नाही, प्रतिबिंबाने सहित, माया सहित ब्रह्मचैतन्य म्हणजे अधिष्ठान झालं ब्रह्मचैतन्य, दुसरी माया आणि मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब तो ईश्वर होय. झालं जी. पुढे काय आहे? भाऊ 7 नंबर टिप्पणी कशावर? प्रपंच. प्रपंच कुठे आहे? प्रपंच. हा, 30 नंबरच्या प्रश्नाच्या उत्तरामध्येच प्रपंच शब्द आला आहे. त्याच्यावर टिप्पणी आहे 7 नंबर. बघा, समष्टी व व्यष्टी रूप 3 शरीरे. प्रपंच म्हणजे काय? प्रपंचाच्या अंतर्गत काय काय येतं? तर 3 शरीर, स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर. मग ती व्यष्टी एका व्यक्तीचा असो किंवा साऱ्यांचं मिळून समष्टी असो. समष्टी व व्यष्टी रूप 3 शरीरे. त्या 3 शरीराच्या आत आहे किती कोश? 5 पंचकोश व 3 अवस्था, जागृत, स्वप्न, सुषुप्ती. 3 अवस्था, भान रूप यांची जी प्रतीती तो प्रपंच होय. यालाच काय म्हणायचं जी? प्रपंच. कळला प्रपंच? चला, उत्तर पहा पुन्हा. 30व्याचं उत्तर पुन्हा वाचतो. तत्त्वमसी या महावाक्यात असलेले त्वमपद व तत्पद यांचा वाच्यार्थ कोण? क्रमशः त्वमपदाचा वाच्यार्थ जीव, तत्पदाचा वाच्यार्थ ईश्वर. यांचा उपाधिकृत जो प्रपंच, यांच्या उपाधी स्वरूप जो प्रपंच देहादिक, या दोरीच्या ठिकाणी, त्या देहादिक प्रपंचाला कसं समजायचं? दोरीच्या ठिकाणी भासणाऱ्या सर्पाप्रमाणे. म्हणजे दोरीच्या ठिकाणी भासणारा सर्प जसा मिथ्या, तसं देहादिक प्रपंच सुद्धा काय आहे? मिथ्या. दोरीच्या ठिकाणी सर्प, स्थानूच्या ठिकाणी पुरुष, दुसरं उदाहरण. व मरुभूमीत मृगजळ, मरुभूमी, उखरभूमी, बरड रान, त्याच्यामध्ये काय भासतं कधी कधी? मृगजल. ते दिले आहे. मरुभूमीत मृगजल या न्यायाने आहे की नाही, या उदाहरणाने विचार करून व मिथ्या जाणून
त्याचा त्याग करणे हाच विचाराचा उपयोग होय. झालं जी. चला पुढे काय आहे. घ्यायचं का हे पूर्ण करून थोडंच आहे. जाऊ द्या उद्या उपास झाला. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य